विठ्ठल नामाच्या अखंड निनादात सावेडी झाले पंढरपूर. संत तुकाराम महाराज बीज निमित्त हरिनाम सप्ताहाला भव्य सुरुवात. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलच्या जयघोषात सावेडी गाव भक्तिमय झाले असून संत तुकाराम महाराज यांच्या बीज निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्याला उत्साहात प्रारंभ झाला. सोहळ्याचा शुभारंभ हरिभक्त पारायण शिवशाहीर कल्याण महाराज काळे यांच्या प्रभावी कीर्तनाने झाला. आपल्या कीर्तनात त्यांनी विठ्ठल नामातील अमर्याद शक्ती अधोरेखित करत नामस्मरण हे केवळ भक्ती नसून समाजाला सज्जनतेच्या मार्गावर नेणारी प्रेरणा असल्याचे सांगितले. संतांच्या वाङ्मयामुळेच मराठी भाषेला अभिजाततेचा मान मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. मागील 27 वर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरेला माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांचा पुढाकार लाभला आहे. संत तुकाराम महाराजांच्या अभंगांमधून भक्ती, समाजसेवा आणि एकात्मतेचा संदेश मिळतो असे त्यांनी सांगितले. टाळ मृदुंगाच्या निनादात आणि विठ्ठल नामाच्या गजरात परिसर दुमदुमला. मोठ्या संख्येने उपस्थित भक्तांनी श्रद्धेने सहभाग घेतला. या भक्तिमय वातावरणामुळे सावेडी गाव अक्षरशः पंढरपूर बनल्याचा अनुभव उपस्थितांना आला. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. महाराज जगदवंदनीय श्रीमंत तुकोबारायाचा गाथा पारायण सोहळा आहे का नाही? भडकलेला माथा जाग्यावर आणण्याकरता तुकोबारायाचा गाथा आहे नाही का? गाथा आहे. तुकोबाराया कोण? म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा. माझे तुकोबाराया प्रत्यक्ष भगवान विष्णूचा अवतार आहे, लक्षामध्ये घ्या. आणि विष्णूचा अवतार असणाऱ्या तुकोबारायाला छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजीराजे तुकोबारायाला आद्य गुरु मानतात. आणि गुरु पौर्णिमेच्या दिवशी या दोघांची भेट झाली. लक्षात घ्या, शक्ती भक्तीच्या चरणावरती लीन झाली आणि खऱ्या अर्थाने स्वराज्य फुललं. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, कीर्तन म्हणजे करमणूक नाही, तर कीर्तन चांग, कीर्तन चांग होय नाही का? कितीतरी संत आले गेले, नुसते किती दिवस जगला कोण विचारतं? किती दिवस जगला त्याला काय महत्व आहे? पण माझ्या माऊलींकडे बघा, 16 वर्षाचं वय आणि आपल्या नेवाशाला नगर सारखी भूमी नाही बरं. एक ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, शैक्षणिक अशी परंपरा लाभलेला आपला नगर जिल्हा आहे. सामान्य नाही. पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवींचं जन्मस्थान चोंडी, नगर जिल्हा. भुईकोट किल्ला, नगर जिल्हा. शिर्डीचे साईबाबा, नगर जिल्हा. शिंगणापूर, देवगड, बोटादेवी, मरी, देवगड, नाथांची भूमी, नवनाथांची भूमी. सामान्य लक्षात घ्या. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा कर्म आणि जन्मभूमी. तुम्हाला जन्मभूमी कसा काय उल्लेख केला? एका मिनिटात सांगतो. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.